नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं नित्य नवोदय क्लासेसमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी काल लागलेल्या नवोदय परीक्षेमध्ये ज्या स्टुडंटचं सिलेक्शन झालं आहे, जे पास झाले आहेत, त्यांना सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. आता त्यासोबतच ज्यांचं सिलेक्शन झालं नाहीये ते नाराज आहे, हताश आहे की आम्हाला एवढे छान मार्क्स असून सुद्धा आमचं सिलेक्शन झालं नाहीये. तर त्यांनी नाराज व्हायचं नाहीये, त्यांनी हताश व्हायचं नाहीये, कारण लवकरच तुमच्या समोर वेटिंग लिस्ट येणार आहे. बघा, मग ही वेटिंग लिस्ट कधी येणार, केव्हा येते, यामध्ये काय प्रोसेस असेल, ठीक आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपली नवीन 2026 ची बॅच ही सुरू झालेली आहे. लवकरात लवकर 2026 साठी नवोदय परीक्षा, त्यासोबतच आपण नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा आणि सैनिकी स्कूल परीक्षा या तिन्ही परीक्षेचा अभ्यास आपण या बॅचेस मध्ये घेणार आहोत. सोबतच तुम्हाला फुल व्हॉट्सअप सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. तुमच्या सगळ्या शंकांचं निरासन आपण खाली दिलेल्या या नंबरवर तुम्हाला करायचं आहे. कुठलाही प्रश्न असो, कुठलाही डाऊट असो, तुम्हाला या नंबरवर विचारायचा आहे. तुम्ही यावर कॉलही करू शकता आणि व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. ठीक आहे. आपले हे क्लासेस येत्या 2 ते 3 वर्षापासून सुरू आहेत आणि आपला दरवर्षी चांगला रिझल्ट येत आहे. याही आपल्या क्लासेसचे भरपूर स्टुडंट्स हे नवोदय परीक्षा पास झालेले आहेत. समोर आता ज्यांचं सिलेक्शन झालं नाहीये त्यांना काय करायचंय, त्यांनी मला कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर होते किंवा तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत हे मला तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. आणि त्यासोबतच तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून येता हे सुद्धा मला कॉमेंट मध्ये सांगायचं आहे. कारण मी तुम्हाला आपला जो कट ऑफचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं जे सिलेक्शन आहे हे फक्त तुमच्या मार्क्सवर नाही तर तुमच्या जिल्ह्यावर, तुमच्या कॅटेगरीवर. आता जाऊया आपण आपल्या मेन गोलकडे की वेटिंग लिस्ट कधी येणार. बघा वेटिंग लिस्ट कधी येणार आहे. सगळ्यात आधी आता ज्यांचं सिलेक्शन झालंय, जे स्टुडंट हे नवोदय परीक्षेमध्ये पास झाले आहेत, त्यांना 1 एप्रिल पासून त्यांची ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. म्हणजे 1 एप्रिल पासून सिलेक्टेड विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी बोलवण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. म्हणजे 15 ते 20 एप्रिल पर्यंत किंवा 15 ते 20 एप्रिल पासून त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यांचं मेडिकल फिटनेस हे सुद्धा त्यामध्ये व्हेरीफाय केलं जाईल. आता हे करत असताना त्यांना साधारण 15 ते 20 एप्रिल पासून सुरू होईल. ठीक आहे. जवळपास पूर्ण एप्रिल महिना त्यांचा यामध्ये जाणार आहे. एप्रिल ते मे सुद्धा यामध्ये जाऊ शकतात, कारण प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांचं त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करायचंय आणि मेडिकल फिटनेस सुद्धा बघायचं आहे. यासोबतच ते क्लास 6 आणि क्लास 9 साठी आहेत. ठीक आहे. दोन्ही क्लासचे स्टुडंट आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ यांना लागणारच आहे. ठीक आहे. मग आता येतो मग आमची वेटिंग लिस्ट कधी येणार. ठीक आहे. तर तुमची वेटिंग लिस्ट येणार आहे 20 मे किंवा जूनच्या पहिल्या वीक मध्ये तुमची वेटिंग लिस्ट लागू शकते. 1 जूनच्या पहिल्या वीक मध्ये किंवा 20 मे पासून तर जून पर्यंत या मधातला जो कालावधी असणार आहे, या कालावधीमध्ये तुमची वेटिंग लिस्ट कधीही लागू शकते. त्याच्यामुळे मी तुम्हाला याचे अपडेट्स देतच राहणार आहे. तुम्ही नवनवीन अशाच क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि लाईक करायचे की जेणेकरून जेव्हा तुमची वेटिंग लिस्ट लागेल तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन आणि त्याचा व्हिडिओ बघायला मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारे ही होती आपली वेटिंग लिस्ट आणि आपल्या नवीन बॅचेस सुद्धा सुरू झालेल्या आहेत. मला काही अडचण असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे.